हॅलो क्लास, वेलकम अगेन. ऑनलाईन लेक्चर्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आपला हायड्रोकार्बन्स हा चॅप्टर सुरू आहे बघा मुलांनो, आणि त्याच्यामध्ये आपण 2 पार्ट जे आहेत हायड्रोकार्बन्सचे ते ऑलमोस्ट कंप्लीट केलेले आहेत, अल्केन आणि अल्किन्स. ओके, त्याच्यामध्ये आपण त्याच्या प्रिपरेशन मेथड्स, त्याचे केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, युजेस ह्या वेनं आपण शिकलेलो. आजच्या लेक्चरला आपल्याला हायड्रोकार्बन्समधला पुढचा जो पार्ट आहे अल्काइन्स तो बघायचा आहे. आता अल्काइन्स म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला 10th झालेलं आहे. बेसिक आयडिया जी आहे अल्काइन्सबद्दलची ती तुम्हाला आहे डेफिनेटली. तर बघा, अल्काइन्स म्हणजे काय असतं की हे हायड्रोकार्बन्स असतात ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे मेन कंटेंट येतात. आणि जनरली डेफिनेशनचा पार्ट जर कन्सिडर केला तर अल्काइन कशा असतात बघा, दे आर ॲलिफॅटिक unsaturated hydrocarbons. ओके, दे आर ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, ॲलिफॅटिक म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे की स्ट्रेट चेनच्या फॉर्ममध्ये आणि डबल किंवा ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टर असतात. आता जनरली अल्काइन्स आपण बघतोय, अल्काइन्समध्ये काय असतं की दे कंटेन्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ओके, डेफिनेशन लक्षात आली असेल. अल्काइन्स आर ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग ॲट लिस्ट वन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर. आता ह्याच्यामध्ये जे जनरल फॉर्म्युला जर आपण अल्काइनचा कन्सिडर केला तर तुम्हाला 1 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो ह्याच्यावरती. दी जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काइन इज CnH2n-2. ओके, अल्किन आणि अल्काइन ह्याच्यामध्ये फरक काय आहे तर अल्किनचा फॉर्म्युला काय आहे बघा, CnH2n, म्हणजे जेवढे कार्बन असतात त्याच्या दुप्पट हायड्रोजन अल्किन्समध्ये असतात. बट अल्काइनमध्ये कंडिशन काय असते की -2 हा फॅक्टर येतो. -2 याचा अर्थ काय की ह्याच्यामधनं हायड्रोजनचा जो नंबर असतो ॲज कम्पेअर्ड टू दी अल्किन्स तो 2 कमी झालेला आपल्याला बघायला मिळतो. एक्झाम्पल जेव्हा आपण कन्सिडर करणार आहे, एका टॅब्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला एक्झाम्पल याचे दिलेले आहेत, तेव्हा तुम्हाला हा ॲक्च्युली फॉर्म्युला कसा आला आहे ते समजेल. ओके, क्लिअर स्टुडंट्स, इट इज रिगार्डिंग टू दी 1 मार्क क्वेश्चन, डेफिनेशन ऑफ अल्काइन अँड जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काइन्स. आता अल्काइन जे आहेत ते सुद्धा बघा आयसोमेरिझम दाखवतात. जसं आपण अल्केन अल्किन्समध्ये बघितलं तसंच अल्काइनमध्ये सुद्धा आयसोमेरिझम बघायला मिळतं. मग आयसोमेरिझम म्हणजे काय तर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट असते त्याची. ओके, मग आपण बघितलं की आयसोमेरिझमचे क्लासिफिकेशनसुद्धा आपण बघितले. आता अल्काइन जर कन्सिडर केलं तर अल्काइनमध्ये आपल्याला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम बघायला मिळतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं दिले बघा 1 ब्युटाईन आणि 2 ब्युटाईन. ओके, ब्युटाईन म्हटल्यानंतर लक्षात आलं असेल 1, 2, 3 अँड 4 कार्बन आहेत. आणि हे YNE आहे, एंडेड बाय YNE म्हटल्यानंतर ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टर आलं. मग ब्युटाईनमध्ये आपल्याला 1 आणि 2 अशा पोझिशन दिलेल्या आहेत. 1 ब्युटाईन म्हटलं की एक्झॅक्टली तुमच्या 1 नंबरच्या कार्बनला ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टर येणार. ओके, आणि जर 2 ब्युटाईन म्हटलं तर 2 ब्युटाईनच्या ह्याच्यामध्ये काय येणार, हा तुमचा 2 नंबरचा कार्बन आहे, 2 नंबरच्या कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टर येणार. म्हणजे फॉर्म्युला तोच, फक्त त्याची जी स्ट्रक्चरल अरेंजमेंट आहे ती वेगळी राहते. मतलब ब्युटाईन म्हटल्यानंतर C4 आणि H6. ओके, काय फॉर्म्युला आपला आहे, CnH2n-2, म्हणजे कार्बन आहेत त्याच्या दुप्पट हायड्रोजन आहेत पण त्याच्यामधनं -2, जे 4चे दुप्पट जर 8 केली आणि -2 त्यातनं केले तर हायड्रोजन एक्झॅक्टली तुमचे 6 असणार आहेत. म्हणजे ह्या फॉर्म्युल्याला कन्सिडर करून अल्काइन्समध्ये अशा टाईपचं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आपल्याला बघायला मिळतं. लेट्स सी दी टेबल. टॅब्युलर फॉर्म तुम्हाला एक दिलेला आहे इथं, तुम्ही त्याच्यावर कन्सिडर करू शकता. बघा, मोलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला इथं दिलेला बघायला मिळेल. दी फर्स्ट वन इज स्मॉल n, देन मोलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कॉमन नेम आणि त्या कंपाऊंडचा IUPAC नेम दिले. लोअर अल्काइन्स आर देअर, त्याच्यामध्ये समजा कार्बन नंबर 2 असेल, CN म्हणजे N इज नथिंग बट दी वॉट इज अ नंबर ऑफ कार्बन. जर 2 कार्बन असतील तर त्या कार्बनशी रिलेटेड त्याच्यामध्ये हायड्रोजनची जर संख्या बघितली तर ओके, C2H2 हा त्याचा फॉर्म्युला येणार अकॉर्डिंग टू दी जनरल फॉर्म्युला CnH2n-2 नुसार. त्याचा जर फॉर्म्युलानुसार जर स्ट्रक्चर बघितलं तर ह्या फॉर्ममध्ये त्याचं स्ट्रक्चर ॲसिटिलीन हे त्याचं कॉमन नाव आहे आणि ह्याला म्हटलं जातं इथाईन IUPAC नुसार. इथाईन का आलं बघा तर 2 कार्बन आहेत म्हटल्यानंतर पॅरेंट
इथेन आहे, बट ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टर आहे त्यामुळं एंडेड बाय YNE. त्याच पद्धतीनं समजा कार्बनचा नंबर 3 असेल तर फॉर्म्युला काय येणार तुमचा C3H4. ओके, अकॉर्डिंग टू दी जनरल फॉर्म्युला. देन स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन इज लाईक दिस वे, CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. मिथिल ॲसिटिलीन. ॲसिटिलीन हे बेसिक झालं. जर लोअर अल्काईनमधला सगळ्यात कमी कार्बन कंटेंट असणारा जो अल्काईन असतो त्याला ॲसिटिलीन म्हटलं जातं. आणि ॲसिटिलीन हे एवढं युनिट झालं आणि त्याला हा मिथिल ग्रुप जोडला आहे त्यामुळे ह्याचं नाव मिथिल ॲसिटिलीन कॉमनली. आणि IUPACनं गेलो आपण तर IUPACच्या ह्याच्यानुसार याच्यामध्ये कार्बन किती दिसतात तुम्हाला तर टोटल 1, 2 आणि 3 कार्बनशी रिलेटेड त्याचं नाव येणार मग तुमचं प्रोपॅन. त्याच पद्धतीनं जर कार्बन नंबर 4 असेल तर फॉर्म्युला C4H6. त्यानुसार त्याचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन तुमचं हे एवढं ॲसिटिलीन युनिट झालं आणि ह्याला हा इथिल ग्रुप आहे म्हणून इथिल ॲसिटिलीन हे त्याचं कॉमन नाव. आणि जर IUPACनं गेलो तर हे ब्यूट 1YNE किंवा 1 ब्यूटाईन लिहिलं तरीसुद्धा करेक्ट. समजते. त्याच पद्धतीनं जर ब्यूटाईनचं आत्ता आपण बघितलं 1 ब्यूटाईन 2 ब्यूटाईन फॉर्ममध्ये त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करता येतं. हे तोच फॉर्म्युला आणि त्याचं नेम फक्त काय येणार ब्यूट 2YNE किंवा 2 ब्यूटाईन. अशा फॉर्ममध्ये मग हे जे आहेत ते नोमेनक्लेचरचा पार्ट ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो लोअर अल्काईनशी रिलेटेड. ओके स्टुडंट्स, इट इज रिगार्डिंग टू दी इंट्रोडक्शन ऑफ अल्काईन्स. त्याच्यामध्ये असणारा आयसोमेरिझम आणि त्याचे असणारे नोमेनक्लेचरच्या सिस्टीम. ओके, क्लिअर वन. हे बऱ्यापैकी तुम्हाला 10thला हे झालेलं आहे. नाउ द नेक्स्ट पॉईंट इज अ प्रिपरेशन ऑफ अल्काईन्स. तर हे अल्काईन जे आहेत ते कसे प्रिपेअर केले जातात बघा. त्याच्यामध्ये जर आपण पहिली मेथड कन्सिडर केली तर इंडस्ट्रीयल सोर्स म्हणजे कमर्शियल मेथड. जर जास्त क्वांटिटीमध्ये अल्काईन्स आपल्याला प्रिपेअर करायचे असतील तर इंडस्ट्रियली ह्याला कसं प्रिपेअर केलं जातं तर त्याच्यामध्ये 2 मेथड तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके, फर्स्ट इज इथाईन इज इंडस्ट्रियली प्रिपेअर्ड बाय कंट्रोल्ड हाय टेम्परेचर पार्शल ऑक्सिडेशन ऑफ मिथेन. ओके, मिथेन घेऊन त्या मिथेनचं जर पार्शल ऑक्सिडेशन केलं तर कंट्रोल कंडिशन टेम्परेचरच्या कंडिशन कंट्रोलमध्ये ठेवून मिथेनचं जर पार्शल ऑक्सिडेशन केलं तर त्याच्यापासून आपल्याला इथाईन हा कंपाऊंड मिळतो विच इज अ अल्काईन. त्याची रिॲक्शन जर कन्सिडर केली तर सिम्पली मिथेन घेतलेला आहे CH4. इट इज गेट ऑक्सिडाइज ॲट हाय टेम्परेचर तुम्ही बघू शकता 1773 केल्विन. आणि ह्या कंडिशनला ऑलमोस्ट कार्बन आणि ऑक्सिजनशी रिलेटेड ऑक्सिडेशनचा पार्ट जर आपण कन्सिडर केला तर ह्याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड हा बाय प्रोडक्ट म्हणून निघून जाईल. डायहायड्रोजन जो आहे तो सुद्धा तिथनं लिबरेट झालेला आपल्याला बघायला मिळेल. आणि बॅलन्सिंग फॅक्टरसाठी इथं हे कोइफिशियंट घेतलेले आहेत 6-2 किंवा इकडं तुम्हाला इथाईन ह्यातनं फॉर्म झालेला बघायला मिळेल. बाय प्रोडक्टमध्ये मग तुमचं H2O आणि हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड तिथनं इलिमिनेट झालेला आपल्याला बघायला मिळेल. दिस इज रिगार्डिंग टू दी कमर्शियल प्रोडक्शन. अजून एक वे आहे कमर्शियली जर आपल्याला इथाईन प्रिपेअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा. तर कॅल्शियम कार्बाईड जे आहे त्या कॅल्शियम कार्बाईडला यूज करून त्याच्यापासून अल्काईन प्रिपेअर केले जातात किंवा कॅल्शियम कार्बाईडला वॉटरबरोबर रिॲक्ट केलं जातं आणि त्याच्यामधनं मग आपल्याला अल्काईन प्रिपेअर झालेले बघायला मिळतील. ओके, लेट्स सी दी रिॲक्शन. देअर इज अ फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बाईड CaC2. ओके, आता हा जो CaC2 आहे तुमचा हा आपण लिहू शकतो बघा. सिम्पली कार्बनची व्हॅलन्सी मेंटेन ठेवायची आपल्याला आणि ती मेंटेन ठेवून मग ओव्हरऑल ह्याच्यामधनं रिॲक्शन कशी पॉसिबल आहे बघा. ओके, कॅल्शियम कार्बाईडशी रिलेटेड 2 कार्बन आहेत तुमच्याकडं आणि ह्या 2 कार्बनशी रिलेटेड हा कॅल्शियम असा अटॅच झालेला असतो आणि 2 कार्बनमध्ये हे ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टर असलेलं आपल्याला बघायला मिळेल. इट इज गेट ट्रीटेड विथ H2. वॉटरबरोबर जेव्हा रिॲक्ट होणार हे तेव्हा होत असताना काय होतं की 2 टाइम्स H2O आहे. इथं असणारा हा जो कॅल्शियम आहे वॉटरमध्ये कसा आहे H आणि OH म्हणजे हे प्लस आणि मायनस फॉर्ममध्ये. मग हे कॅल्शियम हे तुमच्या OH बरोबर रिॲक्ट होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या फॉर्ममधनं बाय प्रोडक्टमध्ये निघून जाईल आणि इथं असणारे हे जे 2 हायड्रोजन आहेत ते इथल्या ह्या 2 कार्बनला येऊन अटॅच होऊन त्याचं फॉर्मेशन आपल्याला इथाईनमध्ये झालेलं बघायला मिळेल. C2H2 म्हणजेच काय आहे 2 कार्बन आणि हे
असे 2 हायड्रोजन येऊन इथं अटॅच होतात. अशा फॉर्ममध्ये बाय युजिंग कॅल्शियम कार्बाईड वी कॅन प्रिपेअर इथाईन और अल्काईन. ही जी मेथड आहे ही बऱ्यापैकी विचारलेली रिॲक्शन आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो किंवा कॅल्शियम कार्बाईडशी रिलेटेड MCQ पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा कमर्शियल मेथडमधली ही महत्त्वाची रिॲक्शन आहे, हे पर्टिक्युलरली मार्क करून ठेवायचं आहे. हाय स्केलमध्ये जर प्रिपेअर करायचं असेल तर ह्या 2 मेथड येतात. समजा लॅबोरेटरी मेथडनं आपण गेलो तर अल्काइन्स कसे प्रिपेअर केले जातात, मग त्याच्यामध्ये परत अनेक रिॲक्शन आहेत. त्याच्यापैकी सेकंड जो टाईप येणार आहे लॅब मेथड किंवा स्मॉल स्केलमध्ये अल्काइन्स कसे प्रिपेअर केले जातात, तर त्याच्यामधली रिॲक्शन जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये पहिली आहे बघा, बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ व्हिसिनल डायहॅलाइड्स. आता शब्दांचा अर्थ तुम्हा सगळ्यांना माहीत आहेत. डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे काय किंवा व्हिसिनल, जेमिनल, डायहॅलाइड्स कसे असतात हे आपण खूप वेळेला बघितलेलं आहे. डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. कुणाला, हायड्रोजनला आणि हॅलोजनला. कुठनं रिमूव्ह करायचं आहे तर व्हिसिनल डायहॅलाइड्समधनं. ओके, व्हिसिनल म्हणजे समजते ना, ॲडजेसंट कार्बन जे असतात तुमचे सलगचे 2, त्या दोन्ही कार्बनला पर्टिक्युलरली हायड्रोजन आणि हॅलोजन ॲटम अटॅच असणार आहे आणि तो तिथनं आपल्याला रिमूव्ह करायचा आहे विथ दी हेल्प ऑफ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोल्युशन पहिल्या स्टेपमध्ये. आणि ही पहिली स्टेप झाल्यानंतर ह्याच्यामधनं एक इंटरमिडिएट मिळतो. ओके, आणि तो इंटरमिडिएट जो मिळणार आहे त्याला परत पुढं ट्रीट केलं जातं सोडा अमाइड बरोबर आणि मग त्याच्यामधनं अल्काइन्स प्रिपेअर होतात. नाव हाव, लेट्स सी दी रिॲक्शन. ओके, इट इज अ जनरल रिॲक्शन. हा तुम्हाला इथं व्हिसिनल डायहॅलाइड दिलेला आहे बघा. ओके, हा 1 नंबरचा कार्बन आणि हा 2 नंबरचा कार्बन जर कन्सिडर केला तर बघा हे ॲडजेसंट कार्बन जे आहेत त्याला दोन्ही कार्बनला हॅलोजन अटॅच आहे. ओके, डायहॅलाइड फॉर्मशी. व्हिसिनल म्हणजे समजते ॲडजेसंट कार्बन. आता आपल्याला काय करायचं आहे तर डिहायड्रोहॅलोजिनेशन करायचं आहे. ओके, नॉट अ डिहॅलोजिनेशन, डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे आपल्याला हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह करायचं आहे. मग इथं तुम्हाला बॉक्सच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे बघा, 1 नंबरच्या कार्बन आणि 2 नंबरच्या कार्बनशी रिलेटेड हा हॅलोजन आणि हा हायड्रोजन इथनं रिमूव्ह होणार आहे, काढला इन प्रेझन्स ऑफ काय सांगितलं आहे KOH विच इज अ अल्कोहोलिक. म्हणजे ॲक्वेस मीडियम जर कन्सिडर केलं तर तिथं अल्कोहोलिक असतं सॉल्वंटच्या फॉर्ममध्ये आणि त्याच्यामध्ये KOH तुमचं डिझॉल्व केलेलं असणार विच इज अल्कोहोलिक 1. होताना काय होतं की इथं हे कसं आहे K+ आणि OH मायनस, कळते तुम्हाला. मग हा K जो आहे प्लस हा ह्या -X बरोबर कंबाईन होऊन -KX म्हणजे पोटॅशियम हॅलाइड एक बाय प्रोडक्टमध्ये गेलं आणि हा OH आणि हा H हे H2Oच्या फॉर्ममधनं इथनं निघून गेले. समजते. तर हे निघून गेल्यानंतर ऑब्व्हियसली काय होईल बघा, जो तुमचा ॲडजेसंट कार्बन आहे इथं काय होणार, हे डबल बॉन्डचं फॉर्मेशन होणार. तेच प्रोडक्टमध्ये आपल्याला बघायला मिळेल. ओके, ह्या 2 कार्बनच्यामध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं आहे बघा. एक हॅलोजन तुमचा हा जो आहे तो आहे तसा आहे तिथं. क्लिअर वन. नेक्स्ट स्टेपमध्ये तो आता तिथनं रिमूव्ह होतो आहे. नाव ही पहिली स्टेप झाली की पहिल्या स्टेपमधनं आपल्याला जेव्हा आपण व्हिसिनल डायहॅलाइड अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्ट करतो तेव्हा तिथं डिहायड्रोहॅलोजिनेशन होतं आणि ह्याच्यामधनं इंटरमिडिएट मिळतो अल्किनिलीन हॅलाइड. ओके, अल्किनिलीन असं नाव का आलं बघा, तर इथं डबल बॉन्डेड कॅरेक्टर आहे आणि त्याला हॅलोजन आहे. दॅट्स वाय दी अल्किनिल डायहॅलाइड. नेक्स्ट स्टेपमध्ये ह्याला कशाबरोबर रिॲक्ट करायचं आहे तर सोडा अमाइड बरोबर. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सोडा अमाइड, इट इज NaNH2. Na रिगार्डिंग टू दी सोडा आणि हा NH2 आहे तो अमाइडशी रिलेटेड. मग ह्या सोडा अमाइड बरोबर जेव्हा हे रिॲक्ट होतं तेव्हा होतं काय की हा तुमचा Na+ आहे, हा X काय आहे मायनस, तर हे NaX कंबाईन होऊन बाय प्रोडक्टमध्ये जाईल मायनस सोडियम हॅलाइडच्या फॉर्ममध्ये. आणि पुढची कंडिशन काय आहे की इथं असणारा जो हायड्रोजन आहे, ओके, मगाच्या रिॲक्शनमध्ये पहिल्या स्टेपची पुढं आपण कंटिन्यू करतो ही स्टेप. एक हायड्रोजन जो आहे तो परत ह्या NH2 बरोबर कंबाईन होऊन NH2चं कन्वर्जन कशात होणार NH3. म्हणजे इथं बाय प्रोडक्टमध्ये तुमचा अमोनिया आणि सोडियम हॅलाइड हे बाय प्रोडक्टमध्ये जाऊन फायनली तुम्हाला ह्याच्यामधनं अल्काइन्स तयार झालेले बघायला मिळतात. जे ओव्हरऑल आपण घेत असताना व्हिसिनल डायहॅलाइड घेतलं आणि त्याच्यामध्ये असणारे जे हॅलोजन आहेत किंवा जे हायड्रोजन आहेत पर्टिक्युलरली ॲडजेसंट कार्बनचे
ते आपण तिथनं रिमूव्ह केले विथ दी हेल्प ऑफ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड अँड विथ दी हेल्प ऑफ सोडा अमाइड. तर ही जनरल रिॲक्शन आहे. आता ह्या जनरल रिॲक्शनलाच कन्सिडर करून आपण त्याचे एक्झाम्पल्स बघूया. नाउ लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल. हिअर दी रिॲक्टंट इज 1,2-डायब्रोमोमिथेन. हा व्हिसिनल डायहॅलाइड आहे तुमचा. 1 नंबरचा कार्बन, 2 नंबरचा कार्बन, दोन्ही कार्बनला ॲडजस्टंट कार्बनला Br हा सबस्टिट्युएंट आहे. डायब्रोमो आणि पॅरेंटचा इथेन आहे कारण 2 कार्बन आहेत. अल्कोहोलिक KOHच्या प्रेझेन्समधली तीच रिॲक्शन. सेम कंडिशन K+ हा तुमचा इथल्या एका Br बरोबर कंबाईन होणार, -KBr झालेला बघायला मिळेल. हा हायड्रोजन इथल्या OH बरोबर कंबाईन होऊन -H2च्या फॉर्ममधनं निघून जाईल. इंटरमिडिएट फॉर्ममध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल बघा. दिस इज अ ब्रोमोइथिन. इथला Br निघून गेला आणि पर्टिक्युलरली हायड्रोजनशी रिलेटेड हायड्रोजन निघून गेल्यानंतर ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला ब्रोमोइथिन तयार झालेलं बघायला मिळेल. ह्या ब्रोमोइथिनला नेक्स्ट स्टेपमध्ये सोडा अमाइड बरोबर रिॲक्ट करा. काय होणार बघा. हा Na+ आणि हा Br म्हणजे -NaBr सोडियम ब्रोमाइड निघून जाईल. पर्टिक्युलरली हायड्रोजन जो शिल्लक राहिलेला आहे अजून एक, तो हायड्रोजन जो आहे पर्टिक्युलरली तो ह्या NH2 बरोबर कंबाईन होऊन -NH3च्या फॉर्ममधनं तिथनं निघून जाईल. आणि हा निघून गेल्यानंतर ऑब्वियसली इथं कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे ह्याच्यामधनं तुम्हाला सिंथेसाइज झालेला बघायला मिळेल इथाईन विच इज अ अल्काईन वन. ओके, क्लिअर. हे अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपण मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये घेऊन कन्सिडर करू शकतो की कसं डिहायड्रोहॅलोजिनेशन कॅरी आउट केलं जातं. लेट्स सी दी अनादर वन. इट इज कार्बन चेन इज एक्सटेंडेड ओव्हर हिअर. ओके, 3 कार्बन्स आर देअर. म्हणजे ह्याचा पॅरेंट येणार प्रोपेन. आणि प्रोपेनमध्ये 1 नंबरला आणि 2 नंबरला डायक्लोरो आहे. ओके, 1,2-डायक्लोरो प्रोपेन. सेम दिस इज अ व्हिसिनल डायहॅलाइड अँड इट इज गेट रिॲक्टेड विथ अल्कोहोलिक KOH. सेम कंडिशन K+ आणि इथला Cl- इन दी फॉर्म ऑफ KCl ते तिथनं निघून जाईल. हायड्रोजन तुमचा 1 आणि इथला OH H2च्या फॉर्ममधनं ते तिथनं इलिमिनेट होणार. आता शिल्लक हे निघून गेल्यानंतर ऑब्वियसली ह्या स्टेपला तुमचं डबल बॉन्डचं फॉर्मेशन येणार, जो की इंटरमिडिएट तुम्हाला मिळतो 1-क्लोरोप्रोपीन. ओके, ह्या फॉर्ममध्ये ह्या फॉर्मशी रिलेटेड 1, 2, 3 कार्बन्स आहेत आणि 1 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्डेड कॅरेक्टर आहे आणि 1 नंबरच्याच कार्बनला तुमचा क्लोरो हा सबस्टिट्युएंट आहे. त्यामुळे 1-क्लोरो त्या फॉर्ममध्ये त्याचं नाव येईल. आता हा इंटरमिडिएट जो आहे तो सोडा अमाइड बरोबर रिॲक्ट करा. सोडा अमाइड बरोबर रिॲक्ट केल्यानंतर हा Na+ इथल्या Cl- बरोबर कंबाईन होऊन NaClच्या फॉर्ममधनं तो निघून जाईल. आणि हायड्रोजन जर कन्सिडर केला तर हायड्रोजनशी रिलेटेड तुमचा कार्बन जो आहे त्याच्याशी रिलेटेड हा हायड्रोजन इथल्या NH2 बरोबर कंबाईन होऊन अमोनियाच्या फॉर्ममधनं बाय प्रोडक्टमध्ये निघून जाणार. आणि तो निघून गेल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामधनं हा जो फायनल कंपाऊंड दिसतोय तुम्हाला विच इज कॉल्ड ॲज अ प्रोपाईन, तो तयार झालेला बघायला मिळेल. हायड्रोजन निघून गेल्यानंतर ह्या पोझिशनला ट्रिपल बॉन्डचं फॉर्मेशन होणार. कारण की अल्काइन्स हे कसे आहेत विच कंटेन्स कार्बन ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टर. ओके स्टुडंट्स, अशा फॉर्ममध्ये ह्या रिॲक्शन येतात. जर तुम्हाला स्मॉल स्केलमध्ये जर अल्काइन्स तयार करायचे असतील किंवा लॅब मेथडनं ह्या फॉर्ममध्ये अशा टाईपच्या रिॲक्शन येतात. ओके, अजूनही पुढच्या रिॲक्शन आहेत त्या आपण मग नेक्स्ट लेक्चरला बघायच्या आहेत. ओके स्टुडंट्स, थँक्यू.